आज आपण आहोत भारतातील मुलींची पहिली शाळा असणाऱ्या भिडेवाड्याच्या परिसरात, जिथे सावित्रीमाई फुलेंनी 1848मध्ये शिक्षणाची सुरुवात करून जगाला एक प्रेरणादायी वाटचाल निर्माण करण्यासाठी प्रत्येक महिला, प्रत्येक मुलगी शिकावी यासाठी एक अतोनात प्रयत्न केला। जीवाच्या आकांतानं त्या प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचावं या उद्देशाने सावित्रीमाईंनी संपूर्ण भारतातून पहिली मुलींची शाळा म्हणून ज्या भिडेवाडे परिसरात ही शाळा सुरू केली, आज त्या शाळेची दयनीय अवस्था पाहताना मनात खरंच खूप दुःखाश्रू जमा होतात। बघता येईल आता आपण बोलणार आहोत विजय वडवेराव यांच्याशी, ज्यांनी जागृत केली ही कविता मी भिडेवाडा बोलतो या याच्यावर, जिथे मांडलं गेलं एक दुःखद आणि या जगज्जेत्या वास्तूचं निर्माण कार्य। स्वतः भिडेवाडा स्वतःशी काय बोलतोय, त्याला होणाऱ्या वेदना काय, त्याच्याबद्दल आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। बहुजनांनो, आज आम्ही आलो या भिडेवाड्यात, जिथे पुणे विद्यापीठेचा जवळजवळ 100 वर्ष अगोदर 1848 साली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींसाठी त्यावेळेसची पहिली शाळा काढली। आज आम्ही ज्यावेळेस भेट द्यायला लागलो भिडेवाड्यात, किती दयनीय अवस्था झाली या वाड्याची। काय आपण बहुजनांची प्रेरणास्थानं अशी उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी पाहणार आहोत काय? याविषयी आपण कधी लढा पुकारणार? भिडेवाडा मुक्ती आंदोलन आपण कधी छेडणार? उद्ध्वस्त झाल्यावर आज ज्यावेळी या भिडेवाड्याला मी भेट देतोय, तर मला असं वाटतं भिडेवाडा मला काहीतरी सांगतोय, त्याची व्यथा काहीतरी बोलून दाखवतोय। या व्यथेवरच आधारित एक कविता मी सादर करत आहे। मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला। बाळांनो तुम्ही यार पहा माझी दुर्दशा, बाळांनो तुम्ही यार पहा माझी दुर्दशा, पाहून माझे दीन रूप पिकतो रे हशा, पाहून माझे दीन रूप पिकतो रे हशा, हृदयाचा त्याने आज रे बांध फोडला, हृदयाचा त्याने आज रे बांध फोडला, भिडेवाडा बोलला। मी पाहताच त्याने हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला। माझी माई शाळेत आली रजो मन, चिला पिलांना तिनं शिकविल प्रेमन, आज फुटली ती पाटी खडूर तुटला, आज फुटली ती पाटी खडूर तुटला, भिडेवाडा बोलला। मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला। वाटण याच माझी रमाय चालली, वाटण याच माझी रमाय चालली, सनातन्यांची तीन दगड झेलली, सनातन्यांची तीन दगड झेलली, रक्ताची धार लागली तिच्या कपाळाला, रक्ताची धार लागली तिच्या कपाळाला, भिडेवाडा बोलला। मी पाहताच त्याने हंबरडा फोडला, मी बोलताच त्याने हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला। शिव्यात किती घाण माईच्या नशिबी, पदरात तिनं झेलल्या थांबली ना तरी बी, बघशेना चार वास नऊवारी साडीला, बघशेना चार वास नऊवारी साडीला, भिडेवाडा बोलला। मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, भिडेवाडा बोलला। मुसमुसून रडलं माझं माय बापर, माझ्याच भाळी त्यांच्या डोळ्याच पाणी र,
जनसेवेचा तरी बिना हट्ट सोडला, जनसेवेचा तरी बिना हट्ट सोडला. भिडवाडा बोलला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला. भिडवाडा बोलला, हळहळत माय बापान आधार तो दिला. रडू नकोस सावित्री ज्योतिबा बोलला, तिचा थेंब आसवांचा माझ्या हृदय सांडला. तिचा थेंब आसवांच्या माझ्या हृदय सांडला. भिडवाडा बोलला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला. मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला. भिडवाडा बोलला, हसतो दगडा नेहमी रस्त्या पलाडला. हसतो दगडा नेहमी रस्त्या पलाडला. असा मी मोडलेला तो सोन्यानं नटलेला. हसतो दगडा नेहमी रस्त्या पलाडला. असा मी मोडलेला तो सोन्यानं नटलेला. पण लाचार तो आहे मी स्वाभिमानानं नटलेला. पण लाचार तो आहे मी स्वाभिमानानं नटलेला. भिडवाडा बोलला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला. मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला. भिडवाडा बोलला, आऊन यार खर्च माझ्या माय बापानं. पोरींना तुमच्यासाठी खुलं केलं शिक्षण. आऊन यार खर्च माझ्या माय बापानं. पोरींना तुमच्यासाठी खुलं केलं शिक्षण. लग्न होऊन विसरू नका उपकारला. भिडवाडा बोलला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला. मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला. भिडवाडा बोलला, अश्रू ते माय बापाच वाया नाही गेलं. रक्तात थेंब त्यांच्या जितकं बी सांडलं. अश्रू ते माय बापाच वाया नाही गेलं. रक्तात थेंब त्यांच्या जितकं बी सांडलं. त्यांच्याच विचारांनी भीमराव पेरला. त्यांच्याच विचारांनी भीमराव पेरला. भिडवाडा बोलला, मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला. मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला. भिडवाडा बोलला, भिडवाडा बोलला, भिडवाडा बोलला. तर ही होती भारतातील पहिली मुलींची शाळा असणाऱ्या भिडेवाड्याची अवस्था. त्या अवस्था